साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात असणाऱ्या मीन राशीच्या लोकांना नाही म्हटलं तरी काही गोष्टींचा ताप होतोच आहे. म्हणजे मनाविरुद्ध घटना घडणं किंवा अशा काही घटना घडणं ज्याने दिवसभर डोक्यात भुनभुन भुनभुन राहील किंवा अस्वस्थता राहील, अशा काही गोष्टींचा अनुभव येणं, पैसा न टिकणं, खर्च होणं, हे असे अनुभव तुम्हाला येतच असणार आहे. किंवा एखादं महत्त्वाचं काम व्हावं म्हणून तुम्ही प्रयत्न करताय आणि त्यात अडथळे येणं, हा सुद्धा अनुभव येत असेल. हे सगळं झालं साडेसातीमुळे. पण ऑगस्ट महिन्याचं ग्रहमान मीन राशीच्या लोकांना दिलासा देणारं ठरू शकतं बरं का. काही गोष्टी चांगल्या मनासारख्या तुमच्या घडू शकतील. काही गोष्टीत तुम्हाला काळजीसुद्धा घ्यावी लागेल. आपण चांगल्या गोष्टींबद्दल आधी बोलूया. नक्की ऑगस्ट महिना तुम्हाला काय देणार आहे? चला जाणून घेऊया. नोकरदार वर्गासाठी खास करून ऑगस्ट महिना फलदायी म्हणावा लागेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, पदोन्नती, पगारवाढ होण्याचे उत्तम योग आहेत. तुम्ही जर परदेशात किंवा नवीन ठिकाणी नोकरी शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असाल तर तुम्हाला सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी सुद्धा ऑगस्ट महिना उत्तम नफा मिळवून देणारा असणार आहे. व्यवसाय विस्तार करण्याच्या योजना जर आखत असाल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. नवीन गिराईक जोडले जाणं, मोठे करार होणं, या गोष्टी घडू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात सुद्धा धनलाभाचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती एकंदरीतच बघता मजबूत असणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये उत्पन्नाचे नवे मार्गसुद्धा समोर येऊ शकतात. शेअर बाजार किंवा मालमत्तेमध्ये केलेली गुंतवणूक या महिन्यामध्ये अनुकूल परिणाम देताना दिसेल. परंतु प्रत्येक निर्णय घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. धार्मिक आणि शुभ कार्यावर तुमचा काही प्रमाणात खर्च होताना दिसेल, पण तो खर्च तुम्हाला आनंदच देईल. त्यामुळे त्या गोष्टींसाठी खर्च करताना मागे पुढे पाहू नका. एकंदरीत कुटुंबातलं वातावरण आनंदाचं आणि उत्साहाचं ऑगस्ट महिन्यामध्ये असणार आहे. कारण आता ऑगस्ट महिन्यामध्ये सण उत्सव आहेत, व्रतवैकल्य आहेत आणि त्या सगळ्याच गोष्टी मीन राशीच्या लोकांना आवडत असतात. त्यामुळे एकंदरीतच वातावरण आनंदी असणार आहे. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबतचे संबंधसुद्धा मधुर होतील. एकमेकांना समजून घेतल्यामुळे कौटुंबिक जीवन सुखी राहील. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घेणं मात्र गरजेचं आहे. आता ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्यासाठी काही चांगली बातमी या महिन्यात येऊ शकते का? आता मीन राशीला साडेसाती चालू आहे, त्यामुळे काही अडचणी अर्थात लग्न जमण्याच्या या प्रोसेसमध्ये सुद्धा येत असणार आहेत. पण लग्नाची बोलणी चालू असलेल्या लोकांसाठी हा महिना शुभ ठरू शकतो. एखादा योग्य किंवा मनपसंत जीवनसाथी मिळण्याची दाट शक्यता आहे. ग्रहमान तरी अनुकूल आहे, बाकी तुमचे प्रयत्नसुद्धा त्यामध्ये आहेतच. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी नातं घट्ट होईल आणि लग्नासाठी तुम्ही कुटुंबाकडे बोलणी करू शकता. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हवामानात होणाऱ्या बदलांमुळे किरकोळ आजार होऊ शकतात. म्हणजे सर्दी, खोकला, ताप, पचनाच्या समस्या या गोष्टी त्रास देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिनचर्या सुधारण्याची गरज आहे. योग्य आहार, योगासनं या गोष्टी तुम्ही तुमच्या दिनचर्येत समाविष्ट केल्या तर आरोग्य उत्तम राहील. मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र ऑगस्ट महिना चांगला म्हणावा लागेल. कारण तुमचं अभ्यासात लक्ष लागेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचं योग्य ते फळसुद्धा मिळेल. उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संधी मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सुद्धा यश मिळण्याचे योग आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्या उपासना करायच्या आहेत? तसं तर मीन राशीचा स्वामी आहे गुरु आणि त्यामुळेच दत्तगुरूंची सेवा किंवा विष्णू उपासना तुमच्यासाठी लाभाची ठरते. दर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना एक पिवळं फूल जरी अर्पण केलं तरी तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील. मीन राशीच्या लोकांनी स्वामी गुरु असल्यामुळे गुरुचा जो मंत्र आहे त्याचा जप जर गुरुवारी केला तर त्याचाही लाभ होतो. तो मंत्र असा आहे, ओम ब्रूम बृहस्पतये नमः, असा तो मंत्र आहे. त्याचबरोबर रोज कपाळावर केशराचा टिळा किंवा हळदीचा टिळा मीन राशीच्या लोकांनी लावावा. सकाळी उठलं, स्नान वगैरे झालं, देवाला नमस्कार केला की एक छोटासा केशराचा टिळा जर कपाळी तुम्ही लावण्याची सवय करून घेतलीत तर त्याचा सुद्धा लाभ तुम्हाला येईल. ऊर्जावान त्यामुळे तुम्हाला वाटेल. आता हे राशी भविष्य पारंपरिक वैदिक ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतावर आधारित आहे. ऑगस्टमध्ये खास करून ग्रहांचं जे गोचर होते किंवा ग्रहांची जी स्थिती आहे, विशेषतः गुरु, शनी आणि सूर्य यांची स्थिती लक्षात घेऊन हे राशी भविष्य मांडण्यात आलं आणि यानुसारच तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या तारखासुद्धा बघून घ्या. आता नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी महत्त्वाच्या तारखा असणार आहेत 4, 5, 13, 14, 22 आणि 23. या दिवशी नवीन करारांवर सह्या करणं, कामाची सुरुवात करणं किंवा महत्त्वाच्या बैठका घेणं लाभदायी ठरेल. आर्थिक लाभ किंवा आर्थिक गुंतवणुकीसाठी, आर्थिक निर्णय घेण्यासाठी योग्य तारखा आहेत
8, 9, 17, 18 आणि 27 ऑगस्ट. पैसे गुंतवणं, जुनी वसुली करणं किंवा आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी हे दिवस शुभ आहेत. लग्न, कौटुंबिक समस्या किंवा प्रेमसंबंधांच्या बाबतीत काही अडचणी असतील किंवा काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी महत्त्वाच्या तारखा आहेत 1, 2, 11, 12, 20 आणि 21 ऑगस्ट. लग्नाची बोलणी करण्यासाठी, जोडीदाराबरोबर वेळ घालवण्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रम ठरवण्यासाठी हे दिवस उत्तम आहेत. सगळे दिवस सारखे नसतात, त्यामुळे काही दिवस सावध राहण्याचे सुद्धा आहेत बरं का. आणि त्या तारखा आहेत 6, 7, 15 आणि 16 ऑगस्ट. या दिवशी शक्यतो मोठे आर्थिक निर्णय टाळा, वाहनं सांभाळून चालवा आणि वादविवादापासून दूर राहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.